ठीक 16 जून 2024ला MHT CET 2024 म्हणजे लास्ट इयरचा जो रिझल्ट आहे तो डिक्लेअर झाला होता। तुम्ही विचार करा, गेल्या वर्षी 16 शिफ्ट्समध्ये म्हणजे 16 शिफ्ट्समध्ये एक्झाम झाली होती। मोस्ट ऑफ द शिफ्ट्समध्ये विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स जो आहे ना खूप टफ गेलं होतं। म्हणजे मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया हीच होती की मॅथ्स लेंदी आणि टफ आलं होतं। त्यामुळे ज्यावेळी रिस्पॉन्स शीट CET एक्झाम नंतर 12 दिवसांनी CET सेलने रिलीज केली होती, त्यावेळी मार्क्स टोटल मार्क्स ज्यावेळी काउंट केले, विद्यार्थ्यांचा मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांचा जो स्कोर आहे तो 80 to 100 मार्क्सच्या दरम्यानच लाय करत होता। आता रिझल्ट कसा येणार ही मुलांना नक्कीच काळजी होती। 16 जून 2024ला रिझल्ट ठीक सायंकाळी 6 वाजता डिक्लेअर झाला। शॉकिंग रिझल्ट यासाठी होता, बहुतांश मुलांना कमी मार्क्सवर सुद्धा चांगलं पर्सेंटाइल मिळालं होतं। लिटरली काही मुलं बघितली ज्यांना 94 मार्क्सवरती 95 पर्सेंटाइल मिळालं होतं। त्याच्यासोबत काही केसेस एक्स्ट्रीमली अशा होत्या ज्या सुद्धा अनएक्सपेक्टेड, टोटली अनएक्सपेक्टेड होत्या। म्हणजे मला अजूनही आठवते की काही स्टुडंटचे रिस्पॉन्स शीट मी स्वतः चेक केले होते। मुलीला 114 मार्क्स होते अराउंड, आणि 114 मार्क्सवरती त्या मुलीला अराउंड 59 की 60 पर्सेंटाइल मिळाले होते। हे अनएक्सपेक्टेड आहे, टोटली अनएक्सपेक्टेड आहे। मग CET सेलनं काय केलं असेल, कॅप राऊंडची जी प्रोसेस असते, कॅप रजिस्ट्रेशन, जवळजवळ 25 दिवस डिले केली होती। कारण का महाराष्ट्रातून कित्येक पालक CET सेलच्या ऑफिसमध्ये जात होते आणि त्यांना मार्क्स इतके आले आहेत, मग तुमचं पर्सेंटाइल इतकं कमी आलं आहे, यावरती वादविवाद सुरू होते। शेवटी ॲट द एंड ऑफ द डे त्यांनी काहीही चेंजेस केले नाहीत। ॲज इट इज विद्यार्थ्यांना रिझल्ट जो आहे तो ॲक्सेप्ट करावा लागला होता। मात्र ज्या मुलांना चांगले मार्क्स असून सुद्धा कमी पर्सेंटाइल मिळालं होतं, त्यांच्यासाठी ॲडमिशन घेणं खूप डिफिकल्ट झालं होतं। खरं तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिल्के। आजचा जो व्हिडिओ बनवतोय ना तो यासाठी बनवतोय की जर तुम्ही MHT CET 2025 मध्ये 99 पर्सेंटाइल स्कोर केले किंवा 95 पर्सेंटाइल स्कोर केले किंवा 90 पर्सेंटाइल जरी स्कोर केले आणि जर तुमचा स्कोर वर्स्ट केसमध्ये बिलो 70 पर्सेंटाइल जरी आला, तर तुम्हाला काय फायदा होणार आहे आणि काय तुम्हाला प्रॉब्लेम्स फेस करावे लागणार आहेत यासाठी बनवतोय हा आजचा व्हिडिओ। यासाठी बनवतोय कारण का आज म्हणजे कालपासून IPL वगैरे सुरू झालेत, मुलं जास्त सिरियसली घेत नाहीत। मुलांना काय वाटतं, आपले 1 ते 2 तास इकडे गेले म्हणजे काही होणार नाहीत, डिफरन्स इथंच तयार होतो। तुम्ही लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही स्वतःहून तुमचा सिलेबस इनकम्प्लीट आहे, तुमचे PYQs व्यवस्थित नाही आहे, तुम्ही फक्त काय करताय, क्लास अटेंड करताय, लेक्चर्स करताय आणि म्हणताय माझी CETची प्रिपरेशन चालू आहे, अशी CETची प्रिपरेशन होत नाही। CET प्रिपरेशन तुमची या लास्टच्या 25 ते 28 दिवसांमध्ये फक्त तुमच्या सेल्फ स्टडी डिटरमाइन करणार आहे। त्यामुळे बाळांनो, अजून सुद्धा सिरियसली व्हा। आजचा जो व्हिडिओ आहे ना तो एंडिंगपर्यंत नक्की बघा, मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे। तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला। तर आपल्या 30 डेज सिरीजमधला आज आहे डे 21 आणि आज तुमचे टार्गेट्स काय आहेत? फिजिक्ससाठी तुम्हाला ऑसिलेशन चॅप्टर कंप्लीट करायचं आहे, केमिस्ट्रीसाठी अमाइन्स आणि मॅथ्ससाठी डिफरन्शियल इक्वेशन। ऑसिलेशन्स आजच कंप्लीट करायचं आहे, अमाइन्सला तुम्ही 2 दिवस घेऊ शकता आणि डिफरन्शियल इक्वेशन्सला सुद्धा तुम्हाला 2 दिवस घ्यायचं आहे। तर आता पहिला मुद्दा येतो की जर तुम्ही 99 पर्सेंटाइल जर CETमध्ये स्कोर केले MHT CET 2025 मध्ये, तर तुम्हाला म्हणजे तुमचे फायदे काय होणार आहेत? एक, जर तुम्ही 99 पर्सेंटाइल स्कोर केले तर महाराष्ट्रातली जी टियर 1ची जी कॉलेजेस आहेत, COEP, VJTI, वालचंद, PICT, SPIT, ही जी टियर 1ची कॉलेजेस आहेत याच्यामध्ये तुम्हाला CS ब्रँच मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत। आता 99 पर्सेंटाइलमध्ये पण इश्यू काय होतो, तुमची रँक किती येते, तुमची कॅटेगरी रँक काय आहे, याच्यावरती या टॉप कॉलेजमध्ये तुम्हाला टेक ब्रँचेस म्हणजे CS, IT, AIDS, ENTC या ब्रँचेस मिळणार आहेत की नाही ते डिटरमाइन होणार आहे। म्हणजे फक्त 99 पर्सेंटाइल मिळाले म्हणजे काम संपत नाही, त्याच्यानंतर रँक जनरेट होणार आहे, रँकवरून ठरणार आहे की तुम्हाला या कॉलेजमध्ये कुठली ब्रँच मिळणार आहे। कारण का इवन मला माहिती आहे, गेल्या वर्षी जी कट ऑफ आहेत ना लिटरली 0.3 पर्सेंटाइलनं वाढलेले आहेत। म्हणजे ज्या PICTमध्ये 99.2 किंवा 99.30ला एक IT ब्रँच मिळत होती, तीच ब्रँचचा कट ऑफ आहे 99.50 प्लस झालेला आहे। ठीक आहे, आता 99 पर्सेंटाइल जरी तुम्हाला म्हणजे मिळाले तर तुम्हाला या टियर 1 कॉलेजचे ज्या कोर ब्रँचेस आहेत, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, प्रोडक्शन, मेटलर्जी, याच्यामध्ये तरी हमखास ॲडमिशन मिळतं। मात्र कन्फ्युजन काय होतं विद्यार्थ्यांना की ब्रँच घ्यायची का कॉलेज घ्यायची, सगळ्यात मोठा कन्फ्युजन या मुलांना असतं। कारण का 2 गोष्टी असतात, चांगल्या कॉलेजमध्ये लोअर ब्रँच किंवा लोअर कॉलेजमध्ये चांगली ब्रँच। त्यामुळे हे 99 पर्सेंटाइल जरी मिळालं तरी तिथं तुमचं प्रयत्न संपत नाहीत। कॉलेज चांगलं मिळवण्यासाठी तुम्हाला अजून घोडदौड करावी लागते, स्पॉट राउंड्स अटेंड करावे लागतात, इन्स्टिट्यूट लेवल सीट्सला अप्लाय करावं लागतं, ही असणार आहे इश्यू। आता
जर तुम्हाला 95 to 99% जर मिळाले तर काय फायदा होणार आहे? एक तर तुम्हाला जे महाराष्ट्रातले टियर 2ची कॉलेजेस आहेत, पुण्यातली DY पाटील आकुर्डीची कॉलेज आहे, DY पाटील पिंपरी आहे, AISSMSचे 2 कॉलेजेस आहेत, MMCU आहे, मॉडर्न आहे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचं मॉडर्न कॉलेज आहे, त्याच्यानंतर अजून 1-2 कॉलेजेस आहेत, सिंहगड कॉलेज आहे वडगावचं, ही टियर 2ची कॉलेजेस आहेत. या कॉलेजमध्ये टेक ब्रँचेस CS, IT, AIDS, AIML या ब्रँचेस हमखास मिळणार आहेत. ठीक आहे. आणि जर तुम्हाला टियर 1ची कॉलेजेस हवे असेल तर याच्यामध्ये तुम्हाला कोर ब्रँच कॉम्प्रोमाइज करावी लागणार आहे. उदाहरणार्थ तुम्हाला इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल अशा ब्रँचेस टियर 1च्या कॉलेजेसमध्ये मिळू शकतात. आता एक तर 95+ स्कोअर करताय ना, म्हणजे तुम्ही सेफ झोनमध्ये तरी आहात, जास्त काही रिस्क नाही आहे. फक्त तुम्हाला काय करावं लागणार, तुम्हाला सुद्धा सेम इश्यू आहे, ब्रँच किंवा कॉलेज कॉम्प्रोमाइज या दोन्हींपैकी फेस करावंच लागणार आहे. ठीक आहे. आता 90 to 95% जर असतो ना, सगळ्यात कन्फ्युजिंग झोन असतो. का? कारण का या रेंजमधली जी कॉलेजेस आहेत ना, इतकी व्हेरिएबल आहेत, म्हणजे सगळे एका लेवलचे आहेत. आणि गेल्या वर्षीपासून काय झालं आहे, मोस्ट ऑफ दी कॉलेजेसचे या पर्सेंटाईल रेंजमधला जो कट ऑफ आहे तो सगळ्यांचा सेम झाला आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना लिटरली समजत नाही की अरे बापरे, आपण इतके चांगले पर्सेंटाईल घेऊनसुद्धा आपल्याला टियर 3च्या कॉलेजवरती कॉम्प्रोमाइज करावं आहे. मोस्ट ऑफ दी जे हाय चान्सेस आहेत ना, टियर 2चे कॉलेजेस आपले तिथं CSIT मिळत नाही, त्या कॉलेजमध्ये कोर ब्रँच किंवा इतर सब ब्रँचमध्ये तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागेल. मात्र एक आहे की तुम्हाला जे टियर 3ची कॉलेजेस आहेत, उदाहरणार्थ सांगतो, टियर 3च्या कॉलेजेसमध्ये काय आहे तर गेनबा मोझे कॉलेज येतं, त्यानंतर सिंहगडचे बाकीचे 2 कॅम्पस आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये ॲडमिशन मिळतं. मुंबईतली जी लोअर मिडल कॉलेजेस आहेत तिथे ॲडमिशन मिळतो. आता मुंबईतल्या कॉलेजेसचा इश्यू हा आहे की मोस्ट ऑफ दी कॉलेजेस आहेत ना मायनॉरिटी कॉलेजेस आहेत, त्यामुळे तिथं कट ऑफ आहे ना थोडा आपल्यासाठी थोडा हाय असतो. मात्र जे अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचे म्हणजे मुलं असतात त्यांच्यासाठी मुंबईमध्ये कट ऑफ कमी असतो, कारण का मुलं जनरली पुणे सोडून मुंबईमध्ये शिफ्ट होत नाहीत. हा एक इश्यू असतो. आता 90 to 95% तुम्ही बेटर झोनमध्ये आहात, परंतु टियर 3मध्ये तुम्हाला CSIT मिळू शकतं आणि टियर 2च्या कॉलेजमध्ये कोर ब्रँचेस मिळू शकतात. ठीक आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे 80 to 90%. मोस्ट ऑफ दी मुलांचं पर्सेंटाईल आहे ना याच रेंजमध्ये होतं, कारण का या मुलांना CSIT मिळण्यामध्ये पुण्यामध्ये जरा अवघड जातं. एकदम लो कॉलेजमध्ये CS, कारण का गेल्या वर्षी जर बघाल तर अशी कॉलेजेस आहेत पुण्यामधली, झील कॉलेज असेल, गेनबा मोझे कॉलेज असेल, ठीक आहे, JSPMची असेल, अशा कॉलेजेसमध्ये लिटरली मुलांना CSIT मिळणं सुद्धा अवघड झालं होतं. का? कारण का कॉम्पिटिशन इतकी हाय होती, रजिस्ट्रेशन इतके हाय झाले होते की मुलांना या कॉलेजेसमध्ये सीट मिळणं थोडं डिफिकल्ट झालं होतं. त्यामुळे जर 80 to 90% मिळाले तर पुण्यामध्ये लोअर कॉलेजमध्ये CSIT मिळेल, परंतु चांगल्या कॉलेजमध्ये तुम्हाला एकतर कोर ब्रँच मिळण्याचे सुद्धा चान्सेस आहेत. तुम्हाला कॉम्प्रोमाइज मात्र करावे लागणार ब्रँच किंवा कॉलेज. ठीक आहे. आता आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा टप्पा ज्याच्यामध्ये मोस्ट ऑफ दी मुलं लाय करतात, बिलो 70% जर आलं तर काय करायचं एक सांगतो. पहिलं, जरी पर्सेंटाईल कमी आलं तरी घाबरायचं नाही आहे, ऑप्शन्स भरपूर असतात. आणि मला माहिती आहे यावर्षी तरी सगळ्या मुलांना चांगलंच पर्सेंटाईल येणार आहे. गेल्या वर्षी जरी जो ट्रेंड होता कमी मार्क्सवर चांगलं पर्सेंटाईल, तोच यावर्षीसुद्धा कॅरी होणार आहे. आता जर बिलो 70% असलं तर एक आहे, तुम्हाला कॉलेजचं लोकेशन कॉम्प्रोमाइज करणार. जे आपल्या लोकल कॉलेजेस असतात गावाकडचे, ज्यांचे कट ऑफ जनरली कमी असतात, तिथं तुम्हाला ॲडमिशन्स घ्यावी लागणार. ठीक आहे. जर तुम्हाला पुण्यामध्ये यायचं असेल, मुंबईमध्ये जायचं असेल तर तुम्हाला ब्रँच खूप कॉम्प्रोमाइज करावी लागेल. रोबोटिक्स, त्यानंतर मेकॅट्रॉनिक्स अशा लोअर ब्रँचेस आहेत त्या कॉम्प्रोमाइज करावी लागतील. तिसरं, जर तुम्हाला पुण्यामध्येच यायचं आहे आणि चांगल्या कॉलेजमध्ये शिकायचं आहे तर एकतर तुम्हाला मॅनेजमेंट कोटाची तयारी ठरावी लागेल, कारण का एकतर तुम्हाला बाळांनो स्पॉट राऊंडमध्ये सुद्धा कॉलेज मिळणं अवघड आहे. मोस्ट ऑफ दी कॉलेजेस त्यांच्या सीट्स वॅकंट असतात त्या विकून टाकतात, शेवटच्या काही राहिलेल्या असतात त्यामुळे तुम्हाला मॅनेजमेंट कोटाचीच तयारी ठेवावी लागेल. माझं सजेशन हेच असतं की तुम्ही तुमच्या गावाकडच्या लोकल कॉलेजमध्ये ट्राय करा, कारण का महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून एखादा मुलगा ज्यावेळी पुण्यात येतो त्याच्याकडे तुम्ही विचार करा, त्याने एकतर त्याच्या पेरेंट्सनी त्यानं त्याच्यावरती राहण्याचा खर्च, कॉलेजची फी, सगळ्या गोष्टींवरती खर्च केलेला असतो. त्यावेळी ॲट द एंड तुमच्याकडे एक चांगलं कॉलेज हातात असणं गरजेचं आहे. उगाच पुण्यामध्ये येत आहे आणि लोअर कॉलेजमध्ये एकदम तुम्ही शिकताय अशी वेळ येऊ नका, कारण का पुण्यामधल्या खूप लोअर जी टियर 3ची कॉलेजेस आहेत वाईट परिस्थिती आहे, लिटरली वाईट आहे. हे तुम्हाला कुणीही सांगणार नाही, मी ते कॅपच्या वेळीच नक्की सांगेल. ठीक आहे. आय होप तुम्हाला ही प्रोसेस समजली असेल. त्यामुळे बाळांनो सांगण्याचा आजचा हा व्हिडिओ हेच कारण होतं की पर्सेंटाईल बाळांनो किती आहे यापेक्षा बाळांनो तुम्ही अभ्यास करा, कारण का आता मी जे यासाठी सांगितलं की तुम्हाला रिअलाईज होईल की मला इतके पर्सेंटाईल मिळाले तर मला पुण्यामधलं कुठलं कॉलेज मिळतं आहे, ऑपॉर्च्युनिटीज कुठलं मिळत आहे, यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवतोय. आणि ॲट द एंड ऑफ द व्हिडिओ मला एक सांगायचं आहे, ज्या मुलांना मेगा मॉक टेस्ट सिरीज
प्लस पर्सनल मेंटरशिप प्रोग्राममध्ये एनरोल करायचं आहे, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक देतोय, नक्की एनरोल करा. एकतर तुम्हाला मॉक टेस्ट सिरीजसोबत पर्सनल मेंटरशिप मिळते, ज्याच्यामध्ये मी पर्सनली गाईड करत असतो. म्हणजे प्रत्येक मुलाला एक पर्सनल मेंटर असाइन केला जातो, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रिपरेशनमध्ये, तुमच्या टेस्ट स्कोअरमध्ये इम्प्रूव्ह करण्यामध्ये, मॉक टेस्ट ॲनालिसिस करण्यात, तुमचं प्रिपरेशनमध्ये काही डाऊट्स असतील तर सगळे डाऊट्स तुमचे क्लिअर केले जातात, पर्सनली गाईड केले जातं. ठीक आहे. टोटल 20 फुल सिलेबस टेस्ट आहेत, त्याच्यानंतर टॉपर्स नोट्ससुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यामुळे नक्की जॉईन व्हा, कारण का ॲज इट इज CET लाईक इंटरफेस मिळतो, इन्स्टंटली रिझल्ट डिस्प्ले होतो, प्रत्येक क्वेश्चनचं डिटेल्ड सोल्युशनसुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. मात्र एक सांगतो, मेगा मॉक टेस्ट सिरीज प्लस पर्सनल मेंटरशिपमध्ये तुम्हाला शक्य असेल तर नक्की एनरोल करा. ट्राय केलं की जेवढी कमीत कमी प्राईस असेल ना तेवढीच बाळगून ठेवायचा प्रयत्न केला आहे. कारण का एकतर त्या मॉक टेस्ट बनवणं असेल, ॲपचे चार्जेस असेल, त्यानंतर प्लॅटफॉर्म पे असेल, इंटरनेट हँडलिंग चार्जेस, या सगळ्या गोष्टी ठरवूनच आम्ही एकतर कमीत कमी चार्जेस. आणि मला माहीत आहे की बाजारात जेवढ्या मॉक टेस्ट आहेत ना त्याच्यापेक्षा तरी नक्कीच ही प्राईस आहे ना सगळ्यात लोवेस्ट असणार आहे. त्यामुळे नक्की एनरोल करा. कारण का एक सांगतो, तुमच्या शेवटच्या या लास्ट डेजमध्ये तुमची प्रिपरेशन बूस्ट करण्यासाठी याचा खूप फायदा होईल. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला असेल. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.